नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. गोवा मुंबई महामार्गावर बांदा तेरखोल नदी किनाऱ्यावर जंगली ओंकार हत्तीला बघण्यासाठी तोफा गर्दी. दोडामार्गामधून बांदा गोवा सावंतवाडी असा प्रवास करणारा तसेच माणसाळेला जंगली ओंकार हत्ती गेले अनेक दिवस सावंतवाडी तालुक्यातील काही गावात फेऱ्या मारत आहे. या हत्तीला पुन्हा दोडामार्गामध्ये पाठवावे जेणेकरून तो कळपात सामील होईल अशी मागणी होत आहे. बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास बांदा तेरेखोल नदी किनाऱ्यावर बागायतीमधून चक्क नदी किनाऱ्यावर दाखल झाला. ही वार्ता कळताच गोवा मुंबई महामार्गावर इन्सुली चेकपोस्ट RTO दरम्यान अनेक वाहने उभी करून हत्ती बघण्यासाठी मोठी गर्दी जमली. वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखेर बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली. जवळपास पाऊण तास ओंकार हत्ती बांदा तेरखोल नदी किनाऱ्यावर होता. प्रत्येकजण उतरून मोबाईलमध्ये अनेक जण चित्रीकरण करत होते. मोठ्या संख्येने लोक गोळा होऊन देखील ओंकारवर कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसत नव्हता. ओंकार हत्ती याने नुकसान करू नये यासाठी वन कर्मचारी तसेच पोलीस देखील घटनास्थळी होते. अनेक जण ए ओंकार अशी हाक मारत होते. दुचाकीवरून जाणारे आपल्या लहान मुलांना ओंकार हत्ती दाखवत होते. तेरेखोल नदी पुलावर तसेच रस्त्यावर उभे राहून फोटोही काढत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दौलत साखर कारखाना चालक आणि कारखाना कामगारांचा वाद अखेर मिटला. कामगार टिकला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे, आमदार शिवाजी पाटील यांचं प्रतिपादन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून दौलत साखर कारखाना चालक आणि कारखाना कामगारांचा वाद अखेर मिटला असून आजपासून पुन्हा दौलत साखर कारखाना सुरू होणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी काल दौलतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही यावर सकारात्मक भूमिका घेत हा वाद मिटवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन आमदार शिवाजी पाटील यांना दिलं. आजची ही बैठक आमदार शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी एकनाथ काळबोंडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार नेते, कारखाना चालक, शेकडो कामगार यांची बैठक आमदार पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी आमदार पाटील यांनी चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि कारखाना कामगारही टिकला पाहिजे असं मत मांडत यशस्वी तोडगा काढत हा वाद मिटवला. यावेळी मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या, परंतु यासाठी त्यांनी काही मुदत मागून घेतली. कामगार प्रतिनिधींनी यास सहमती दर्शवली आणि या वादावर पडदा पडला. या बैठकीत कामगारांच्या वेतन श्रेणी फरक टप्प्यात देण्याचे ठरलं. दिवाळी बोनस तात्काळ देण्याचं ठरलं. हलता महागाई भत्ता देण्याचं ठरलं. कामगारावरील सर्व केसेस मागे घेण्याचं ठरलं. कामगारांच्या बडतर्फीच्या नोटीस मागे घेण्याचं ठरलं. हंगामी कामगारांचाही प्रश्न काही मुदतीत मार्गी लावण्यात येईल असंही यावेळी ठरलं आणि सरतेशेवटी या सर्व मागण्यांचा कायदेशीर करार करण्यात येईल असंही यावेळी ठरलं. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, अथर्व दौलत साखर कारखाना चेअरमन मानसिंग खोराटे, कामगार नेते प्रदीप पाटील, कामगार नेते अशोक गावडे, शांताराम बापू पाटील, कामगार नेते महादेव फाटक, दीपक पाटील, बबनराव देसाई, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, उदयकुमार देशपांडे, लक्ष्मण गावडे, अनिल शिवणगेकर, रवींद्र बांदिवडेकर, दिग्विजय देसाई, संग्राम अडकुरकर, मराठे, अशोक गडदे, दयानंद देवन, देवराज पाटील तसेच कारखाना कामगार बंधू, शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळकट गावात चक्क लोकवस्तीमध्ये दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात बिबट्या दाखल झाल्यानं खळबळ, भीतीचं वातावरण. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात जंगली वन्य प्राणी यांचा उपद्रव सुरू असताना शिकारीच्या शोधात एक बिबट्या चक्क दाजी नांगरे यांच्या अंगणात मार्गस्थ झाला. हे त्यांनी लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामधून उघड झालं आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे तसेच भीतीचं वातावरणही निर्माण झालं आहे. वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात वाघाचे अस्तित्व आहे. अनेक पाळीव जनावरे मारली आहेत. शिवाय रात्री दिवसा रस्त्यावर बिबट्या दृष्टीस पडत आहे. तळकट गावात दाजी नांगरे यांनी आपल्या घराच्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवला आहे. मंगळवारी रात्री हा बिबट्या अंगणात येऊन पुढे मार्गस्थ झाला हे दिसलं आहे.
गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या नव्या पार्श्वभूमीवर गडिंग्लज पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये शहरातील क्रॅक बाब्या #88 या गँग टोळीतील बाब्यासह 10 जणांना 10 नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. किरकोळ कारणावरून मारहाण व हल्ले करणे असे प्रकार केल्याने या क्रॅक बाब्या टोळी विरोधात येथील पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे पाठवला होता. या टोळीच्या म्होरक्या विरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. आज जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातून हद्दपार केलं. यामध्ये प्रवीण अरुण संकपाळ व युवराज उर्फ यशवंत अरुण संकपाळ, शेखर सचिन जाधव हे तिघेही विविध गुन्ह्याखाली कारागृहात आहेत. विवेक उर्फ क्रॅक बाब्या शिवाजी धुरे, निखिल उर्फ पोपट सुभाष दळवी, शरद अशोक कोरवी, अक्षय पांडुरंग नार्वेकर, सोहम संजय गायकवाड, आदित्य राजेंद्र संभाजी यांना हद्दपारीच्या नोटिसा लागू करून पोलिसांनी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये रोहित उर्फ सोन्या विजय तिट्टे याच्यावर उद्यापर्यंत कारवाई करण्यात येणार आहे. याची गडिंग्लजमधील आणखी 8 जणांची टोळी पोलिसांच्या रडारवर असून त्याचाही प्रस्ताव मंजूर होऊन येतात तातडीने कारवाई करणार असल्याचेही सांगितलं. पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी ही कारवाई गतिमान केली आहे. या कारवाईचं गडिंग्लज शहराबरोबर तालुक्यात समाधान व्यक्त केलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करून तब्बल 53,51,150 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 4 नोव्हेंबर 2025 रोजी 1 ते 1:30च्या दरम्यान कळसुली गडगेवाडी येथील विनायक दळवी हे शेती कामाकरिता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्या व चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 13,92,000 एवढ्या रकमेचा मुद्देमाल चोरून नेलेबाबत फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात 4 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवसा घरफोडी होणाऱ्या गुन्ह्याचे तपास करण्याकरिता डॉक्टर मोहन दहिकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व कुमारी नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सदर घरफोड्यांच्या समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथके तयार करण्यात आली. सदर तपास पथकांना मागील घरफोडी चोरीचे गुन्हे उघड तसेच वर नमूद केलेल्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे प्रवीण खोले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करून तात्काळ रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अविरत तपास व चौकशी करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे दिवसा घरफोडी चोरी करणारा संशयित आरोपी निष्पन्न केला. सदर आरोपी सापळा रचून शिथाफळीने शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसून तपास केला असता त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 17 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झालेले आहे. सदर दाखला गुन्ह्याच्या पोलीस तपास उपनिरीक्षक हनुमंत भोसले शाखा हे प्रमुख करत आहेत. संपूर्ण तपास कामात आरोपी संतोष रामाप्पा नजन्नावर राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर, मूळ गाव राहणार नेरली तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याने केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 17 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 53,51,150 रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याकडे अधिक चौकशी चालू असून आणखी घरफोडी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. नमूद आरोपीत यास कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 302/2025 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास दिवाणी न्यायालय कणकवली यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. पुढील तपास चालू आहे. सदरची कामगिरी डॉक्टर मोहन दहिकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व कुमारी नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, अनिल हाडळ, पोलीस अंमलदार जाम संडेकर, सुरेश राठोड, डॉक्टर मनिक डिसूजा, सदानंद राणे, किरण देसाई, आशिष जमादार, जॅक्सन गोस्वावीस, अमर कांडल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार
धनश्री परब व युवराज भंडारी यांनी केलेली असून त्यांच्या चांगल्या कामाबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे. DBC लाईव्ह न्यूजकरिता उमेश शेट्टे, सिंधुदुर्ग. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.